नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल या घटकावर आधारित आयोगाने विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे टिंब किलोमीटर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 800. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी ही 720 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 2. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थड, कुंभार्ली, फोंडा, आंबोली. थड घाट हे ठाणे जिल्ह्यात आहे. कुंभार्ली घाट हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. फोंडा, आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. अशा प्रकारे कोकणातील घाटांची उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशा आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार टिंब आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कमी आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किलोमीटर आहे आणि दक्षिणोत्तर विस्तार हा 720 किलोमीटर आहे. म्हणून महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार हा कमी आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भ्रमूलक. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली. 7 कोटी वर्षापूर्वी भ्रमूलक उद्रेक झाला व लाव्हारस वाहू लागला. अशा प्रकारे अनेक उद्रेकातून महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. महाराष्ट्र पठार हे अग्निजन्य खडकांनी बनले आहे. प्रश्न क्रमांक 5. प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आडू, कूपक अशी नावे असलेल्या खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोकण. कोकण किनारपट्टी हा एक 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या कटप्पा प्रणालीमध्ये सापडतो. ब पर्याय आहे चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ ब योग्य नाही. डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राचा धारवाड प्रणालीमध्ये सापडतो. चुनखडी खडक हा महाराष्ट्राचा कडप्पा प्रणालीमध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 7. दख्खन पठाराची उंची टिंब मीटरच्या दरम्यान आहे. हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. तरीही आपल्या माहितीसाठी दख्खन पठाराची सरासरी उंची ही 610 मीटर असून पठाराचा उतार हा पूर्वेकडे कमी होत गेला आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. ब पर्याय आहे एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ ब अयोग्य आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा कुर्टे बेटावर आहे आणि एलिफंटा लेणी ही घारापुरी बेटावर आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार टिंब ते टिंब आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 72° ते 80°9. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72° पूर्व रेखांश ते 80°9 पूर्व रेखांश इतका आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील विधाने पहा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांबा खडकाची पठारे आहेत. ब पर्याय आहे जांबा खडक हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो. आणि क पर्याय आहे
महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लावाचा थर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब विधान अयोग्य आहे. जास्त पर्जन्यमान आणि कोरडा ऋतू असणाऱ्या भागामध्ये जांभा खडकाची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून भारताच्या टिंबटिंब टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशामध्ये हा दुसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी 9.36 क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रातील नद्यांचे पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी अशा 2 भागामध्ये विभाजन झाले आहे. सह्याद्री पर्वतातील उत्तर दक्षिण लांबी सुमारे 1600 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 307.70 लाख हेक्टर. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र 307.70 लाख हेक्टर आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 750 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिमेकडील. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सुमारे 2 किलोमीटर एवढी आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 16. खालील पर्वत शिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे साल्हेर, ब पर्याय आहे सप्तशृंगी, क पर्याय आहे महाबळेश्वर, ड पर्याय आहे कळसुबाई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड अ क ब. कळसुबाई शिखरांची उंची 1646 मीटर आहे. साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर आहे आणि महाबळेश्वरची उंची 1438 मीटर आहे आणि सप्तशृंगी शिखराची उंची 1426 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, शंभू, महादेव. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंबटिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टिंबटिंब टेकड्या आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातपुडा आणि गाविलगड. महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे आणि त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 19. दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया. महाराष्ट्राचा गोंदिया, भंडारा जिल्ह्यात दरेकशा टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थडघाट हे ठाणे जिल्ह्यात आहे, कुंभार्ली घाट हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि आंबा घाट कोल्हापूर जिल्ह्यात असून आंबोली घाट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड. रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. प्रश्न क्रमांक 22. रायरेश्वर शिखराची उंची टिंबटिंब मीटर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1373 मीटर. रायरेश्वर शिखर हे 1373 मीटर उंचीचे आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. ते पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 23. खालील विधाने पहा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. ब पर्याय आहे मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. क पर्याय आहे कशेडी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे. मावळ प्रदेश सामान्यपणे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. तसेच कशेडी घाट कशेडी घाट हा महाड आणि दापोली यांना जोडतो. प्रश्न क्रमांक 24. खालील विधानांची सत्यता तपासा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग हा बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. ब पर्याय आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हा रसाच्या संचयनाने झालेली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 असत्य आणि ब असत्य. महाराष्ट्र पठाराची निर्मिती बेसिक लावाच्या प्रस्तरभंगातून झालेली आहे. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा भूमीपैकी 90% भूभाग व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील विधानांची सत्यता तपासा. खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. ब पर्याय आहे गोदावरी नदीचे खोरे भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगांमुळे अलग झालेले आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असत्य असून ब असत्य आहे. गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे अलग झालेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.